कसं असतंय ना मित्रांनो, आपण एखादा शो पाहत असतो आणि तो शो पाहत असताना आपण त्याच्यामध्ये अटकून जातो आणि ह्यावेळेस आपण एक विचार नाही करत की जो शो पाहतोय आपण त्या शोमध्ये खरंच काय चालू आहे काय नाही. आणि आमच्यासारखे व्यक्ती असतात जो शो पाहत असतात, तो शो पाहत असताना ते विचार करत असतात की नक्की शो कसं चालू आहे काय चालू आहे. आणि त्यामुळेच आम्ही तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येतो. तुम्ही जे पाहत नाही आम्ही ते पाहतो आणि ते काही विचार असतात ते आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो. आणि तुम्ही आमचे विचार पाहत असतात, आवडत असेल तर सबस्क्राईब करायचा, लाईक करायचा, शेअर करायचा. पण आता मी विचार मांडणारही नाही आणि शो कसं चालू आहे ते सांगणारही नाही हे, कारण की मी आता बनवतोय बिग बॉस शो बद्दल व्हिडिओ. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना रोस्टिंग तर करतच असतो, पण आता मी प्रॉपर रोस्टिंग करायची व्हिडिओ ठरवली आहे आणि मी प्रॉपर रोस्टिंग बनवणार आहे. आता सगळ्यात पहिले मी एक 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 काय घेणार आहे तर तुम्ही सांगा, एक 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 काय घेणार आहे तर हा यस कॅरेक्टर घेणार आहे. जे कॅरेक्टर आलेले आहे बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून, ते आपल्यासोबत कसं बिहेवियर करतायत आणि ते एकमेकांमध्ये कसं बिहेवियर करतायत आपण ते पाहणार आहोत. आता बिग बॉसमध्ये जे आर्टिस्ट आलेले आहेत आणि किंवा जे सोशल मीडिया स्टार असेल, दुसरे वगैरे स्टार असेल ते आलेले आहेत, ते नक्की कशा प्रकारे वागत आहेत. आता स्माइली फेसकडून जावं लागेल मला चिडत्या फेसकडे, कारण की मी आता करणार आहे रोस्टिंग. आणि रोस्टिंग करत असताना असंच बिहेवियर पाहिजे जसं बिहेवियर असतं बिग बॉसच्या घरामध्ये. बिग बॉसच्या घरामध्ये कोणकोणते कॅरेक्टर आलेत सांगा तर मला. अच्छा, कोणकोणते आलेले? सगळ्यात पहिले वर्षा उसगावकर. एक एजनुसार वर्षा उसगावकर फर्स्ट यायलाच पाहिजे, कारण की त्यांच्या वयानुसार आता ती आलेली आहे, कॅरेक्टर म्हणून घेतलेली आहे बिग बॉसमध्ये स्पर्धा. तर ती कशी पाहते, तिचं बिहेवियर कसं आहे, अरे वा वा काय, म्हणजेच वाटतच नाही ती जवळपास एवढा एक्सपिरियन्स असलेली ॲक्टर आहे. आणि तिचा बालबच्चापणा कधी जातो कुठे जातो काहीच कळत नाही. आणि आजच्या टास्कमध्ये सुद्धा काहीच दिसत नव्हता. ते ना इन्व्हॉल्व व्हायचं नाही तर कशाला येतात, फक्त दुसऱ्याला पोक करण्यासाठी, फक्त असं टच करायचं दुसऱ्याला. म्हणजे जेव्हा भांडण चालू होतं तेव्हा दुसऱ्याला टच करण्यासाठी ते पुढे जातात. ठीक आहे, ज्येष्ठ आहे, पण ज्येष्ठ कलाकार म्हणून स्वतःला हे करतात. आणि भलेही असो, हे तर खरंच आहे, केस तर उडवलंच होतं, हे शोभाही देत नाही. दुसरं ते कॅरेक्टर ते आहे म्हणजे पंढरीनाथ. पंढरीनाथ कॅरेक्टर आहे, खूप चांगलं खेळते आणि तो ॲसे कॅरेक्टर. आता तुम्ही विचार करशाल वारंवार मी कॅरेक्टर शब्द का वापरतोय. हां, कारण की ते स्वतःची रिअल पर्सनॅलिटी अजूनपर्यंत दाखवत नाही. ते आर्टिस्ट आणि ते ॲक्टिंगच करतात. आणि या पंढरीनाथ यांची एवढी ॲक्टिंग वाढलेली आहे शोमध्ये की ते बाकीचं काही दिसत नाही त्यांना, कारण की त्यांना एवढा राग येतोय, ते राग ते कंट्रोल करून ठेवतात. आणि अशा पाहत आहे रितेश देशमुख सर बोलले होते तेव्हा पण ते अशा पाहत होते. अरे आता पण जेव्हा स्टार्स आला होता एवढी ओव्हर ॲक्टिंग की नुसतं कंटिन्यू पाण्यामध्ये टुपुक 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 टुपुक. बाकीचे नाही आहे का, जसं काय त्यांना खरंच कष्टाचं काम दिलेलं आहे तशा प्रकारे काम करत होते. अरे काय, एक तो आलेला आहे जाड्या वैभव. अरे कोण आहे हा, म्हणजे नुसतं त्या निकीच्या आणि याच्या मागं कोण येतो अरबाजच्या मागं बुगू 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 बुगू. याच्या हातामध्ये ते बुगू बुगू असतं ना, एक फुगा असतो, त्या फुगा फुगवायचा आणि तो फुगा असा वाजवायचा बुगू 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 बुगू. हा या दोघांच्या मागे असं घेऊन बुगू 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 बुगू. अशा प्रकारे तो वैभव आहे, तो बैल आहे. एक दुसरी इरिना आहे. ती इरिना आजच्या एपिसोडमध्ये एक सीन पाहिलेला, त्याच्यामध्ये ती कोणावर लाईन मारत होती, अरबाजवर. म्हणजे ही इरिना आणलेली फॉरेनची रशियन, तिला फक्त एकच काम येतं, वेगवेगळ्या जे माणसं आहेत घरामध्ये त्यांच्याकडे बघायचं आणि असं प्रेमाने बघायचं, एकट्याक बघायचं, लाईन मारायची आणि म्हणजे जोच्यावरती लाईन मारते तो फ्लॅट. अजून एक आलेला आहे कोण, म्हणजे तो पुढारी. हा पुढारी कशा प्रकारचा कॅरेक्टर आहे ना, तर तुम्ही बघायला पाहिजे होतं. म्हणजेच मी एक जस्ट सीन पाहिलेला, काहीतरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली होती आताच हे होता टास्क बेबी टास्कमध्ये. तर तो आलेला, त्याच्या हातामध्ये बेबी दिलेला, तेव्हा सगळे त्याला सांगत होते हां तू हे बोलायचं, हां तू हे नाही बोलायचं, हां तू नाही बोलायचं. आणि तो आज बघत होता त्यांच्याकडे. पुढारीची वाचा मुलींनी बंद करून टाकली. कशाला गेलाय तू त्या टीममध्ये, ह्या टीममध्ये तरी तुला काय होता, दुसऱ्या टीममध्ये गेला असतं तर त्याच्यामुळे त्याला थोडासा सन्मान भेटला असता. त्यांनी मान सन्मान सगळा गमावून बसला आहे एका पप्पी पायी. आणि गेला तर सांगतो माझी बहीण आहे, कारण की त्याला सांगावं लागलं, कारण की त्याचे एक्सप्रेशन आधीच नोट केलं होते, रितेश देशमुख सरांनी पण नोट केले. शक्ल देखो कितनी भोली है लेकिन अंदर से लोमड़ी है. काला आहे बंदे के. अजून एक कॅरेक्टर आलेले आहेत, ते म्हणजे आहे तो कोण, तो डबल रू काय म्हणतात त्याला, दिसत आहे नाही तो कधी, जुडवा म्हणून आहे काय तो काबले. हा कॅरेक्टर असा आहे माहिती का, कसा आहे तो कॅरेक्टरच नाही आहे, तो फक्त आरसा आहे, तो दिसतच नाही कधी. आणि जो दिसतच नाही कधी त्याच्यासमोर किती कोणी काही उभं राहिलं तरी पण त्याला दिसणार नाही आणि त्याच्यामुळे तो आपल्याला दिसणार नाही, त्याच्यामुळे तो नाहीच आहे त्याच्यामध्ये. फक्त शोमध्ये नाव आहे एक, आपल्याला ती पाटी दिसते. हां ती पाटी असते, ती दामलेची पाटी कोण आहे ती आपण व्हिडिओ बघत असताना एक पाटीचं लावले नाही का, तिथं पाटी दिसते दामलेची, पण नक्की दामले आहे कोण
ते माहिती नाही. अजून एक कॅरेक्टर आहे, ते म्हणजे कॅरेक्टर कोणते माहिती का तुम्हाला? सगळ्यात भारी आणि सगळ्यात इंटरेस्टिंग कॅरेक्टर म्हणजे डीपी. हा, जे पवार कॅरेक्टर आहे ना, धनंजय पवार, ते कॅरेक्टर एक नंबर आहे. त्याला जेव्हा भूक लागते माझ्या मते तेव्हाच ते दिसतं, आणि जेव्हा त्याची भूक संपते तेव्हा ते लपून बसतं. 2 भूक आहे त्याच्या, एक म्हणजे भूक बोलायचं आहे, दुसरं म्हणजे खायचं. त्याला मटण भेटत नाही वाटतं, त्याच्यामुळे तो दिसत नाही. जेव्हा पण मटण देईल तेव्हाच तो दिसेल, आणि तेव्हाच तो बोलायला येईल. जेव्हा तो बोलायला येतो तेव्हा फक्त तो नॉनव्हेज टिप्पणी करत असतो. आणि हे कॅरेक्टर कसं आहे माहिती का? हे कॅरेक्टर असे आपल्या टपरीच्या वर असतो नाही का, पानटपरीवर जे सगळे लोक बसेल असतात, त्याच्यामध्ये एक अंकल असतो. त्या अंकलला फक्त इकडून तिकडून कोणी जाताना जोक सोडवायचे असतात. आणि हे डीपी कॅरेक्टर तसे हिशोबाचं कॅरेक्टर आहे. अजून कॅरेक्टर आहे ते तर सगळ्यात भारी आहे, ते म्हणजे सूरज. हा कॅरेक्टर असा आहे की तो कॅरेक्टर नाही म्हणणार मी त्याला, तो स्पर्धक आहे, पण त्याला स्पर्धक म्हणून स्वतः आलेला आहे तेच माहित नाहीये. घ्या म्हणजे आता सगळे लोक त्याला सपोर्ट करतायत, आहे उत्तम, घरामध्ये चांगलं काम करतोय, पण तो स्पर्धक आहे हेच त्याला माहिती नाही. ज्याला माहितीच नाही की तो स्पर्धक म्हणून आलेला आहे, तो गेम मध्ये काय खेळणार आहे, तो फक्त इकडे आणि तिकडे त्याचा प्रेझेन्स दाखवत राहतो. जान्हवी हे सगळ्यात भारी, मंजुलिका कॅरेक्टर, कधी काय तर कधी काय. जान्हवी आणि निकी, मी तुम्हाला एकच म्हणेल की एका तराजूवरचे 2, कोणता तराजू? मागच्या हप्त्यात हा तराजू खाली होता, अरे हा तराजू उंच होता, अरे कोणता तराजू? म्हणजे काय, त्यांनी एकमेकांना वाटून घ्यायचं. हा हप्त्यात तू बोलणार, हा हप्ता मी बोलणार, पण काय बोलणार? फक्त आणि फक्त थोडासा जे भांडणं असतात ना नळावरचे किंवा गल्लीमधले, ते भांडण बनणार. फक्त त्यांनी काय करायचंय, बाकी आहे निकी आणि कोणती जान्हवीनी हे बाकीच्यांचे जाऊन केस हिसकायचे बाकी. पण त्यांनी योगिताची जरी केस वडले तरी काही फायदा होणार नाही, कारण की योगिता आधीच झोपेल कॅरेक्टर आहे. हे इतकं भारी कॅरेक्टर घेऊन आलेलं आहे, हे झोपेल कॅरेक्टर म्हणजेच कोणतं योगिता. ती आता पण आली होती आणि म्हणत होती मला जायचंय, मला जायचंय, मला घरी सोडा ना. बिग बॉस म्हटलं असेल आयला मी हिला कशाला शो मध्ये घेतलं, अरे एवढी उंच आहे, एवढी भारी पर्सनैलिटी है, घोड़ी जैसी हाइट है लेकिन घोड़ी जैसा दिमाग है इसका, इसको सिर्फ आती है तब सामने, तब उसको सिर्फ ऐसा करना आता है. अरे काय नवऱ्याची एवढी आठवण येते, मग कशाला आली ते? दुसरं कोणी आलं असतं, आम्हाला पाहायला भेटलं असतं. एक जागा ती अंकिता म्हणत होती रशियननी एक जागा बुक केलेली. अरे रशियननी नाही, मराठी कॅरेक्टरची एका जागा बुक केली, या योगिताने बुक केली, जी बिनकामाचं ढोल आलेलं आहे आणि ते ढोल एकाच ठिकाणी लपेल राहतं, जेव्हा येतं तेव्हा फक्त ते म्हणजे जसं रडतं नाही का तसं वाजत राहतं. आणि ही अंकिता काय, तिला इंग्लिशवर कंट्रोल नाहीये, कॅप्टन्सी जमत नाहीये, आणि ती काय म्हणजे मालवणी बोलत राहिली. मालवणी लोकांनी तुम्ही तिला मत करा, बाकीच्यांनी मत नाही केलं तरी चाललं, काय की बाकीच्याला तिची लँग्वेज समजत नाही आणि तिला मते मानता येत नाही की मालवणी सुद्धा मराठी लँग्वेज आहे, आणि तिथं ते पानसटपणा धावतंय. ही अंकिता काय आहे, ही अशाच प्रकारे बोलत असते ना. ही अंकिताचं कॅरेक्टर कसं आहे माहिती का? मी सांगतो ना तुम्हाला, काही दिवसांनी या बाजूला आहे तर काही दिवसांनी त्या बाजूला आहे. ती कॅरेक्टर म्हणजे ते फक्त मालवणीचं कॅरेक्टर करत राहिली, तिला बाकीचं काय जमत नाहीये. कॅप्टन्सीची वाजवून टाकली तिने, तिला ना कॅप्टन्सी करता आली आहे आणि तिला कॅप्टन्सी नाही करता आली याची 4-5 उदाहरणे आहेत. तेच म्हणजे सूरजला नको ते कामं दिलेले आहेत, ज्यांच्याकडून कामं करून घ्यायचे होते त्यांना तिने कामं दिलेले नाही, तिच्याच जे ग्रुपमधले होते त्यांना सगळे कामं दिले, आणि ते पण वॉशरूमचे साफसफाईचे. तर अंकिता यू आर फेल ॲज अ कॅप्टन. हे तर एकदम बोगस काम आलेलं आहे. आता आलेला आहे तो सिंगर, एक नाही ॲक्च्युली 2 सिंगर आहे, एक रडकुंडी रॅपर सिंगर आणि एक आहे तो सिंगर अभिजित सावंत. काय बोलण्यासारखं आहे का रे त्याच्याबद्दल? आहे का बोलण्यासारखं? ऋषी काय बोलण्यासारखं आहे का रे? काय बोलावं त्याच्याबद्दल? कशासाठी आलेला आहे, काय आलेलं आहे त्याला स्वतःलाच माहिती नाही. जेव्हा टास्क येतो तेव्हा तो ब्लँक असतो. जर का त्याला कोणी सांगितलं की कसा खेळायचं आहे तर तेव्हा तो खेळत असतो. आणि मागच्या टास्कमध्ये तो काय करत होता माहिती का तुम्हाला? असं उभा होता तिथे, एका बाजूला बाकीचे होते ना लाईनच्या आधी, नुसतं असे पाहिलं होतं. एकदा पळाला पुढे, कदाचित त्याला लागला असेल वापस, त्याने तो टास्क सिरियसली घेतलाच नाही आणि अरबाज बैल त्याला अडवत राहिला. म्हणजेच आता पण टास्कमध्ये जो बेबीचा टास्क होता त्याच्यामध्ये सुद्धा तो काहीच करू शकला नाही, तो फक्त इकडे तिकडे मागं पळत होता. याच्यामध्ये मी ज्याला कॅरेक्टर बोललो आणि जो म्हणत होता कंटिन्यू पाण्यामध्ये उड्या मारत होता, ॲटलिस्ट त्यांनी तरी काहीतरी केलं. जे बाकीचे आले हे फक्त फुकटचं खायला आलेले आहेत, घरामध्ये काहीच देत नाही. सगळ्यात जास्त कोण देते आहे म्हणजे निकी देते. आणि ते हे कॅरेक्टर असे ते कंटिन्यू वाजत राहिले आणि ते कॉपी करून आलेले आहे. कोणाला तर जे मागचे असे होते बिग बॉसमध्ये येऊन गेलेले त्यांना कॉपी करा. आणि तिला एक्सपिरियन्स आहे, निकीला म्हणजे एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे ती खेळते. बाकीचे मला ह्या बिग बॉस सीनमध्ये कोणीच असा सीन दिसत नाही की जो सीन क्रिएट करेल चांगला. अरबाज आहे तो गेममध्ये आलेला आहे, स्पिट्सविला खेळून आलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याला एक्सपिरियन्स आहे, पण तरी तो कन्फ्यूज आहे. हा नक्की मराठी बिग बॉस आहे का हिंदी स्पिट्सविला आहे, आपण किती लिमिटमध्ये चिपकाचिपकी करायची आहे, माझं बाहेर लफडं आहे का नाही आहे, हे सगळं तो विसरून गेलेला आहे. हां, पण आर्याचं लफडं दिसलं आणि ते कळालं, आणि ते केव्हा कळालं सांगा बरं मला? जे वीकेंडला कळालं, जेव्हा ती फोनवरून घाबरली. म्हणजेच आर्याचं सुद्धा ह्या बिग बॉसमध्ये काही सीन होऊ शकत नाही क्रिएट. म्हणजे हा बिग बॉसचा जो शो आहे
तो लवच्या बाबतीत कोरं मोरच जाणार आहे, कारण की एलिना सुद्धा आज अरबाजवर लाईन मारत होती, हे तर स्पष्ट दिसलंय. आता हे तुम्ही पाहता का नाही पाहती मला माहित नाही, पण जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, आणि जर का नसेल पाहिलं तर वापस पाहताय. चला वापस भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक टाटा बाय बाय. आणिच असे बिग बॉसची रोस्टिंग मी करणार, तुम्हाला पाहिजे तर बघा, सबस्क्राईब करायचं करा, नाही तर नका करू, काही टेन्शन नाही. टाटा बाय बाय.